भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आज आपण पाहणार आहोत। जर आपण माझ्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल व माझे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरील लाल रंगातील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा। 4/3 व 5/7 या अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा निवडण्यासाठी आपण आज सोपी पद्धत पाहणार आहोत। 4/3 व 5/7 हे भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकातील मोठा अपूर्णांक कोणता हे निवडण्यासाठी अपूर्णांकाचा छेद समान न करता लहान मोठेपणा ठरवता येईल। त्यासाठी अंश छेद यांचा तिरकस गुणाकार करून लहान मोठेपणा ठरवू। 4 × 7 = 28 व 3 × 5 = 15। यामध्ये 28 व 15 पेक्षा मोठे आहे, म्हणून 4/3 हा अपूर्णांक 5/7 पेक्षा मोठा आहे। दुसरे एक उदाहरण पाहू। 2/5 व 4/3 या अपूर्णांकामध्ये मोठा अपूर्णांक कोणता? तिरकस गुणाकार करू। 2 × 3 = 6, 5 × 4 = 20, म्हणजेच 6 व 20 यामध्ये 20 हे 6 पेक्षा मोठे आहे, म्हणून 2/5 पेक्षा मोठे 4/3 असा अपूर्णांक आपण ठरवू शकतो। मित्रांनो, ही सोपी पद्धत तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर अशा प्रश्नांचा सराव करा। धन्यवाद।